बसला होता। परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार। ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब। खासदार युसूफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती, कारण अद्यापही अस्पष्ट। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार। नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार। चर्चेत पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी व्हिसाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची करडी नजर। पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क। ज्योती मल्होत्राच्या चौकशीत माहिती। ज्योतीच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर मिळाले, तर युट्यूबर मैत्रीण प्रियंकाचीही ओडिशामध्ये चौकशी। मदतीचा पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी नवीन 11 अटी। भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या मुद्द्यावरही भाष्य। मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत आले होते। अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक। ऑपरेशन सिंदूर आणि कर्नल सोफियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। काँग्रेस, खासदार ओवेसी आणि विविध शैक्षणिक संस्थांकडून अटकेचा निषेध। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर। जिल्हा नियोजन समितीची दुपारी बैठक। विविध विकास कामांचं लोकार्पण करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जिल्हा विशेष न्यायालयामध्ये आज सुनावणी। सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहण्याची शक्यता। शिक्षक भरती घोटाळा प्रकरण चौकशीसाठी नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन। राज्यस्तरीय एसआयटी स्थापनेच्या मागणीकडे मात्र अजूनही दुर्लक्ष। अमरावतीमध्ये राणा विरुद्ध खोडके वाद पुन्हा चव्हाट्यावर। महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचं नवनीत राणांचं विधान, तर भाजपसोबत सहयोगी पक्ष असल्यास युती नाही। राणांच्या युवा स्वाभिमान पक्षावरून खोडकेंचा टोला।